नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यस्तरीय अधिवेशनास हजारोंची उपस्थिती। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथे उत्साहात पार पडले। या अधिवेशनासाठी राज्यभरातील हजारो ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत असून अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। आपल्या प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरातून कर्मचारी युनियनच्या माध्यमातून या अधिवेशनात सहभागी झाले होते। हे अधिवेशन आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले। यापूर्वीही अनेक अधिवेशने झाली असली तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष देण्यात आले नसल्याची भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। मात्र सध्याच्या सरकारवर आमचा विश्वास असून शासनाने आमच्या पाठीशी उभे राहून प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन श्रेणी लागू करावी, तसेच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। अधिवेशनादरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, कर्मचारी व युनियनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत कर्मचारी मी विक्रम जाधव, राहणार हातळी, तालुका घनसांगी, जिल्हा जालना येथून आलेलो आहे। आज आम्ही कम से कम 150 कर्मचारी घनसांगी घेऊन इथे रवाना या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत। आमची एकच सर मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावा। हा खूप दिवसाचा लढा आहे आणि याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न आहे। आम्ही नागपूर, मुंबई सारख्या ठिकाणी येतो आणि आम्ही हा ग्रामपंचायत कर्मचारी कमी वेतनावर काम करतो। गावामधले कुठलंही काम असू द्या, आरोग्याचं असू द्या, कामावरले पाण्याचं असू द्या, ग्रामपंचायतीचे काम असू द्या, सर्व काम आम्ही मारतो आणि कमी वेतनात मारतो। आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। राहणीमान भत्ता राहिलेला आहे आणि जीपीएफच्या खात्यावरील पैसा अजून आमचा वर्ग झालेला नाही। पण एवढंच सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला तात्काळ वेतन श्रेणी मार्गिका लावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। खरे म्हणजे आपण गव्हर्नमेंटचे, सरकारचे महत्वाचे घटक म्हणून आपण काम करतात। हा, सरकार आपल्याकडे का दुर्लक्ष करत आहे? आम्ही सर्व इतके काम करतो सर आणि ते बी कमी वेतनात। आम्ही इतके आज गावात बी माझ्या गावामध्ये टँकर चालू, गावातलं आज 24 तास आम्ही टँकर रात्रंदिवस पाणी गावासाठी पुरवठा करतो। विहिरीवरती टँकर भरपूर गावामध्ये आणतो, पाण्याची सेवा भरपूर पुरवतो। कोणत्याही हालापेष्टा पाऊस कोरोना काळामध्ये आम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली। बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बी आम्ही इतकं परिश्रम घेतला। माझा मित्र सुद्धा याच्यामध्ये आज गेलेला आहे। तरी बी आज आमचा एवढा प्रश्न आहे की शासन दुर्लक्ष करते। माझं एवढंच रिक्वेस्ट आहे सरकारला की आमदार खासदाराला पेन्शन चालू काही आहे, पण कर्मचाऱ्याला का हा न्याय फक्त सरकारने तात्काळ याचा मार्गी लावा। आणि आम्हाला एकच मागणी सरकारला की वेतन श्रेणी मार्गी करावा। बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या मागण्या मंजूर होतील असा विश्वास 100% बच्चू भाऊ, 100% आमचे मायबाप 100% हे मार्गी लावतील, हे आम्हाला 100% विश्वास आहे। कारण की त्यांनी, माझं नाव विक्रम जाधव, तालुका घनसांगी, जिल्हा जालना। कर्मचारी आलेलो आहोत। बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही अधिवेशन भरवले आहे। सरकारला एकच मागणी आहे की 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही आणि वेळेवर शासनाकडून निधी मिळत नाही। त्याच्यामुळे कर्मचारी उपासमारीची अशी वेळ आली आहे। त्याच्यामुळे सरकारने आमच्या मार्ग लवकरात लवकर मार्गी लावा अशी विनंती आहे। भंडारा जिल्ह्यातून आम्ही भंडारा जिल्ह्यातून आलेलो आहोत। किती कर्मचारी आपल्या सोबत आहेत? आमच्या सोबत 300 कर्मचारी आलेले आहेत। मागण्यापासून ते पेंडिंग आहे। हो, बच्चू कडूच्या नेतृत्वामध्ये आपल्याला विश्वास वाटतो। बच्चूभाऊ कडू आमचे राज्याध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढाई सुरू केलेली आहे। त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या मागण्या नक्कीच पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे। यापूर्वी 3 राज्यामध्ये अधिवेशन झाले, त्या अधिवेशनाला आपण उपस्थित होतात। हो, आपलं नाव पूर्ण सांगा। माझे नाव रवींद्र शिवदास सुके, राहणार बोरगावपूर, तालुका जिल्हा भंडारा। सर, वेतनश्रीचा एक प्रश्नाचा महत्वाचा विषय आणि तो बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनासाठी सुटेल अशी निश्चित आम्हाला अपेक्षा आहे। त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी जमलेलो आहोत। आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा मी तालुका अध्यक्ष आहे। आता मागण्या तशा बऱ्याच दिवसात पेंडिंग आहे।
वेतन श्रेणीमध्ये वेतन श्रेणी मिळाली पाहिजे कर्मचाऱ्यांना, किमान वेतन चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बच्चूभाऊ कडू यांच्या बच्चूभाऊ कडू अध्यक्ष झाल्यापासून जो 19 महिन्याचा फरक होता तो आम्हाला त्यांनी मिळवून दिला. आणि राहणीमान भत्ता वेळेवर, भविष्य निर्वाह निधी वेळेवर भेटत नाही काही काही ठिकाणी, आणि अजूनही काही काही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी भेटत नाही. आणि जे एरियाची रक्कम काही ठिकाणी ग्रामपंचायत भेटली नाही त्या सुद्धा भेटल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. भरपूर आणि पुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा गमबूट वगैरे भेटले पाहिजे. त्यांना रात्रीचं काम करावं लागतं, त्या ठिकाणी त्यांना टॉर्च वगैरे पाहिजे, त्यांना ड्रेस वगैरे दिले पाहिजे, त्यांच्या सुरक्षितेसाठी काही किट वगैरे असतात ते शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हो, बच्चूभाऊ कडूच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हे प्रश्न बच्चूभाऊ कडू सोडू शकतात अशी पण आमची अपेक्षा आहे. शासनाला काय आव्हान करायचं? शासनाला एकच अपेक्षा, आमचं जास्त अंत न पाहता आम्हाला वेतनश्रेणी लागू केली पाहिजे आणि सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जीवन स्तर कसं उंचावलं पाहिजे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. मी बबन सागळे, संगमनेर तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 4511. आणि पाणी पुरवठा कर्मचारी पंचिमगाव. ग्राम कर्मचाऱ्यांच्या समस्या एवढ्या बिकट आहेत सांगण्या म्हणजे खराब. मला सांगतो, सकाळची 8 वाजता उठून लाईटा बंद करणे, त्यानंतर 6 नळा सोडणे, त्याच्यानंतर 10ला वाल कसणे, पुन्हा त्या टाक्या भरणे, आणि लाईन नसली तर रात्र काढावं लागतो. आपल्या पंचायत नाल्यावर 3 किलोमीटर जावं. कोण्या दिवशी जनावर येईल, काय येईल, ते वाल अस्वल येईल, त्याकरता कर्मचारी हा कंटिन्यू करत असतो आणि सण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जो काम करत नाही त्याला डबल टिबल पगार आहे, आणि जो मेहनत करतो ग्रामपंचायत कर्मचारी 15,000 वर, आणि ते पण काम करतो हे पगार आम्हाला 6 महिने पडतो. आणि दुसरी गोष्ट, ग्रामसेवक तो ग्रामपंचायत ग्रामसेवक असतो, हा कर्मचारी असतो, त्याला जातो, त्याच्यावर जातो, तुला हा करावाच लागेल, हा त्याला किती अधिकार आहेत रेकॉर्ड लिहून त्याच्यात, पण पूर्ण हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हातून जातो. आणि त्याच्या सगळ्यात मोठा अन्याय सरपंच हा आमच्या चपराशी कधी काही चपराशांना घ्यायचा 100% बच्चू भाऊ आहे, 100% बच्चू भाऊ. त्याच्यामुळे वाटते की आमची आता हळूहळू कमी होत चालली. आज इथे मोठे अधिवेशन आहे आणि आम्हाला आशा आहे की आमचा कर्मचारी वर्षानुवर्ष हा एकदम गरिबीत आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना काही मिळत नाही. तळागाळाचा कर्मचारी आहे, शेवटचा कर्मचारी आहे हा कर्मचारी ग्रामपंचायतीचा, त्याला अजून काही मिळालं नाही. परंतु आमची एकच मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू व्हावी आणि आमचं भविष्याचं, आमचं कुटुंबाचं आणि आमच्या सर्व लेकराबाळांचं कल्याण व्हावं ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज ते होईल असं आम्ही 100% इच्छा व्यक्त करतो. आणि 20 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलं, 40 वर्ष काम झाले. आणि जो आमचा 10%चा प्रश्न आहे सर, तो 10%चा भरतीचा आम्हाला मिळत नाही, थांबून जातात. हे जिल्हा परिषद वाले भरती थांबून जातात, आम्हाला न्याय मिळत नाही. तोही न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही मागणी करणार आहे आणि असे बच्चूभाऊ कडू आमचे मुख्यमंत्री साहेबांसमोर विषय मांडतील आणि ते पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो. 3 अधिवेशन झाले महाराष्ट्रामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचे, तर त्या अधिवेशनामध्ये हे मागण्या मंजूर झाल्या नाही. मागण्या मागणी केल्या, आम्हाला फक्त तोंडाला पाणी पुसले आहे साहेब. आम्हाला आजपर्यंत काही मिळालं नाही. परंतु आता अपेक्षा आहे, आम्हाला बच्चूभाऊ कडून विश्वास आहे, ते आता आमदार झालेले आहेत, ते 100% आम्हाला यश देतील. बच्चूभाऊ कडू तू मागे पडो. बागलाण तालुका नाशिक जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहोत. सुनील भगवान जगताप, चौगाव ग्रामपंचायत बागला. किती लोक आले आपण? आम्ही जवळजवळ 100 लोक, आम्ही 15-16 गाड्या आहेत, 100-100 आम्ही कर्मचारी आलेलो. नमस्कार, माझं पूर्ण नाव रमेश देवराव लाखापुरे, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, तालुका सचिव. आज
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पूर्ण कर्मचारी युनियनचे बहुत काही समस्या आहे. त्या निमित्ताने हे भव्य महाधिवेशनाचा कार्यक्रम इथे पार पडत आहे. महत्वाचं म्हणजे वसुलीची अट रद्द झाली आहे, परंतु वसुली ही आम्हाला करावंच लागत आहे. ज्याच्या न केल्यास आम्हाला पगार बरोबर मिळत नाही. त्याच्यासाठी पण आमचा लढा आहे. आणि जसं नगर परिषद आणि पंचायत समिती त्या पद्धतीनं शिपायांना पेमेंट करतो वेतन श्रेणीच्या हिशोबानं, तसं आम्हाला द्यावं एवढीच आमची मागणी आहे. बस. आपला किती कर्मचारी आहात? आम्ही कर्मचारी जवळपास 200 कर्मचारी आहोत तो जिल्ह्यातून आमच्या. आता बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आज राज्यस्तरीय हो, ते आमचे राज्य अध्यक्ष आहे बच्चूभाऊजी कडू. मला वाटतंय का त्यांच्या नेतृत्वाखाली हो, काहीतरी होणार, 100% गॅरंटी काहीतरी होणार. बच्चूभाऊ म्हणलं ना करणार म्हणजे करणार. सरकारला काय आव्हान आहे? सरकारला आव्हान आमचं एकच आहे की आम्हाला 100% पेमेंट द्या किंवा वेतन श्रेणी लागू करा. बस. रमेश देवराव लाखापुरे, तालुका सचिव, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. हो, त्याच्यावरून तुम्हाला वाटतं की त्यांच्या नेतृत्वात तुमच्या मागण्या बिलकुल बिलकुल 100% होणार. काही ना काही होणार. याच्या आधी पण बच्चूभाऊंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा लढा दिला. त्यांच्यामुळेच 11,625 पगार चालू झालेला आहे. पण उत्पन्नाची अट जी आहे ती रद्द झालेली नव्हती, आता झालेली आहे. पण आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे, कारण नगरपालिका किंवा जिल्हा परिषद प्रमाणे आम्ही पण कर्मचारी तेच काम करतो आणि आम्हाला पगाराची त्यांच्याप्रमाणेच आवश्यकता असते. तसंच प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा कामगारांना EPF कार्यालयात काय म्हणता PF करतो आणि आमचं मात्र एखाद्या बँकेत त्याच्यामध्ये काय व्याज नाही. आणि अशा प्रकारच्या आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, त्या बच्चूभाऊच्या माध्यमातून पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे. माझे नाव बलवंत विठ्ठल घुमे, ग्रामपंचायत कर्मचारी शेगावपूर, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष तालुका भद्रावती.